मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर्स. आमदार हा शब्द ऐकला कीच भारतीय राज्यघटनेप्रमाणे विधिमंडळाच्या सदस्यांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे आपापल्या भागातले आमदार आठवायला लागतात, विधानसभेतले आमदार आठवायला लागतात. आणि या आमदारांच्या विषयी काही बोललं की उगाच विशेषाधिकाराचा भंग झाला अशी तक्रार दाखल केली जाऊ शकते. म्हणजे आमदारांनी विशेषाधिकाराच्या नावाखाली काहीही करावं आणि सामान्य माणसांनी ते आमदार असतानाही उगाच खास असल्याचा आव आणत त्यांच्याविषयी काहीच बोलू नये. मला आता अशा आमदारांच्या विषयी बोलायचं आहे आणि त्या पक्षाला सांगायचं आहे की तुमच्या या अशा आमदारांना आम असल्याची जाणीव करून द्या, आणि ती होणार नसेल तर आपल्या पक्षातून बाहेरचं दार दाखवा. ते दाखवला नाहीत तर हेच आमदार तुम्हाला डोकेदुखी ठरतील, अडकलेलं हडूक ठरतील. काही आमदारांना पत्र पाठविण्याची आणि या पत्रातून व्यवहार करण्याची एक मोठी सवय लागलेली असते. आता मी जी वाक्य बोलतोय या वाक्याशी संबंधित अनेक गोष्टी पुरावा म्हणून आमच्याकडे उपलब्ध आहेत. कोणाची व्यक्तिगत बदनामी करण्याचा हा हेतू नसल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांना अवेअर करण्यासाठीचा हा व्हिडिओ आम्ही करतो आहोत. आमदार हा विधानसभेचा असेल तर त्याला त्याचा मतदारसंघ असतो. म्हणजे अमुक एका मतदारसंघातून साधारणतः 3-3.25 लाख मतदारांच्याकडून निवडून गेलेली व्यक्ती म्हणजे आमदार असते. त्याचं कार्यक्षेत्र ठरलेलं असतं. विधानसभेचा आमदार आपला निधी आपल्या मतदारसंघात खर्चू शकतो, तर विधान परिषदेचा आमदार हा निधी महाराष्ट्रभरात खर्चू शकतो. म्हणजे विधानसभेच्या आमदाराचं कार्यक्षेत्र हा त्याचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यानं त्यातल्या विकास कामं, त्यातले मुद्दे याबाबतची चर्चा करावी. सभागृहामध्ये कायदे निर्मिती या चर्चेमध्ये सहभागी व्हावं. सभागृहातल्या त्याच्या विधानाला म्हणूनच वेगळं संरक्षण दिलं आहे. मी एकही वाक्य या माझ्या व्हिडिओमध्ये सभागृहातल्या बोलण्याबाबत वापरणार नाही आहे. सभागृहाबाहेरच्या वर्तनाबाबत मला बोलायचं आहे आणि त्या पक्षालाही अवेअर करायचं आहे. दादा, आता एवढं म्हटल्यावर तुम्हाला कळेल, पक्ष आयडेंटिफाय होईल. दादा, आपल्या आमदाराला आता आपण थांबवणं आवश्यक झालंय. या आमदारांची शेकडो पत्र तुम्हाला सापडतील. मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातला हा आमदार आहे. या आमदाराची शेकडो पत्र तुम्हाला सापडतील आणि या पत्रात एकच मागणी दिसेल, या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. या अधिकाऱ्याने या ठिकाणी घोटाळा केल्याचं दिसतंय. सकृतदर्शनी याचा घोटाळा दिसतो आहे. आणि मग त्या अधिकाऱ्याच्या नावानं पत्र दिलं की तो अधिकारी बिचारा घाबरून जातो. असा एक अधिकारी आहे ज्याची निवृत्ती अगदीच 15 दिवसावर येऊन ठेपली होती. त्या अधिकाऱ्याच्या नावानं पत्र दिलं गेलं आणि सांगितलं गेलं की याची चौकशी करण्यात यावी, याला प्रमोशन देण्यात येऊ नये. निवृत्तीच्या शेवटच्या काळात त्याला प्रमोशनही मिळणार होतं. त्याने विचार केला, प्रमोशन रोखायचं, निवृत्ती रोखायची, यापेक्षा सरळ सरळ आमदार साहेबांना नमस्कार करून आलेलं बरं. आपल्याकडे ती संस्कृत सुभाषित आहे ना, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनार्थ पूर्व गुद प्रक्षालन तथा. दुर्जनाला आधी नमस्कार करावा, सज्जनाला नंतर केला तर चालतो. जसं तोंड धुण्याच्या अगोदर आम्ही काय धुतो हे तुम्हाला माहित आहे, तसं तो बिचारा अधिकारी आपलं प्रमोशन रोखलं जाऊ नये, कारण आमदारांनी पत्रात प्रमोशन रोखावं म्हणून दिलेलं होतं. आयुष्यभराची नोकरी वाया जायला नको म्हणून आमदारांची सार्थ भेट घेत आपलं पत्र वापस घ्यायला लावलं. अर्थात पत्र वापस घेतलंही जातं. आपल्याच मतदारसंघातील अधिकाऱ्यांच्या बाबत असेल तर आपण समजू शकतो, सामान्य माणसांना त्रास होतोय वगैरे वगैरे म्हणून तशी काही पत्र दिली जाऊ शकतात. पण आपल्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन दुसऱ्याच्या मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत खातेनिहाय चौकशीची मागणी करणारी पत्र हे आमदार कशासाठी पाठवतात? आणि मग नुसतं पाठवत नाहीत, बोलावून घेतात.
PA साहेब असतात आणि ते PA साहेब चहापेक्षा किटली गरम या पद्धतीप्रमाणे त्या अधिकाऱ्याला फोन करतात आणि सांगतात की आमदार साहेबांना भेटून जा, त्यात तुमचं भलं आहे. नाही का, साहेबांनी तुम्हाला बोलवलंय, आलंच पाहिजे. तुम्ही कुठे जाणार असाल तर त्या बैठकीनंतर या, पण येऊन जा, नाही आलात तर वाईट होईल. म्हणजे मी या साऊंड क्लिप लावू शकतो. योग्य पद्धतीनं नेत्यांपर्यंत दादा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. अशा स्वरूपाच्या मागण्या करत एखाद्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला तर एखाद्याचा समजू शकतो, राग असेल, चीड असेल, काही व्यवहार झाला नसेल, एखादं काम ऐकलं नसेल म्हणून समजू शकतो. पण एका पाठोपाठ एक पत्र पाठवत राहायची. कोणी शिफारस केली की नका करू, असं जाऊ द्या, कशाला त्रास द्या त्याला, मग अजून पत्र टाकायची. दादा, आपल्या या आमदाराच्या बाबत तक्रारी आजी माजी आमदाराकडे पदाधिकाऱ्याकडे करून झाल्या. त्यांनी सांगितलं की हे आमच्या ऐकण्याच्या पलीकडचं आहे, हे अवघड आहे सगळं. यांना पैशाच्या सागरात लोळण्याची सवय लागली आहे. हे म्हणजे पैशाच्या क्षीरसागरात डुलणारे नाग झालेत आणि सगळ्या आठवड्या पिटळ्यामध्ये पैसे घेऊन ठेवलेले आहेत. अशी स्थिती आहे का? ना पक्षाच्या नेत्याचं भय, ना सामान्य माणसाला काय वाटेल याची भीती, काहीही वाटत नाही. आणि एकेका अधिकाऱ्यांच्या बाबत पत्र लिहून संकलनाचं काम चालू आहे. आता संकलन माहितीचं की अजून कशाचं तुमचं तुम्ही ठरवा. पक्षाला याच गोष्टीमुळे मागच्या वेळेचे पालकमंत्र्यांना अडचणीत यावं लागलं होतं. पालकमंत्र्यांचं बदनामी यासाठी की जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक यांची कामं करत नाही म्हणून पालकमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विरोधात विधान करून टाकलं होतं. बिचारे ते अधीक्षकही गेले आणि सगळेच गेले, पालकमंत्रीही गेले. तुमच्याच पक्षाचे आमदार यांच्या या पत्रापत्रीला कंटाळून पक्ष सोडण्याचा विचार करतायत. ही स्थिती येते. तुमच्या आमदारांमुळे 2-3 आमदाराला पक्ष सोडावा वाटतोय. 50 अधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यात नोकरी करायला नको वाटतंय. दादा, अजित दादा आता तरी थोडं स्पष्ट अजून केलंय. अजित दादा आता तरी मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातल्या आपल्या एका आमदाराला आपण काही सांगणार आहात का, सल्ला देणार आहात का? आणि देणार नसालच तर विशेषाधिकार गेला खड्ड्यात. आम्हाला त्या आमदाराच्या या सगळ्या धमक्यांना जगाच्या समोर आणावं लागेल आणि ते मात्र पक्षाच्या प्रतिमेसाठी योग्य ठरणार नाही. तुर्तास इतकंच. तुम्हाला आवडलं असेल, हे पाऊल तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.